माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना जे आवाहन केलं ते आपण सगळ्यांना त्याची कल्पना आहे। जगभरात विविध ठिकाणी असलेल्या युद्धाची परिस्थिती आणि त्यामध्ये सप्लाय चेन पुरवठा साखळीमध्ये पडणारा व्यत्यय, त्यातना परदेशातून भारतात येणारा आयात माल कि प्रधानमंत्री कह रहे हैं कि सोना मत खरीदो, बाहर मत जाइए, एडिबल ऑयल कम करिए, फॉरेन गुड्स कम करिए। क्यों कह रहे हैं सब? ताकि उनके पास डॉलर बचे, ताकि वो ट्रंप को ह्यूस्टन में दे सके। ये असल मकसद है। तो ये देशभक्ति है नहीं है, ये आप देख लीजिए। आज दुनिया भर में युद्ध की वजह से तेल और गैस का बड़ा संकट पैदा हो गया है। कई देशों में कमी, महंगाई और अस्थिरता बढ़ी है, लेकिन भारत में स्थिति नियंत्रण में है, क्योंकि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अंतर्राष्ट्रीय कूटनीति और सही समय पर लिए गए फैसलों की वजह से इस संकट की मार भारत में आम नागरिकों तक पहुंचने नहीं दी है। ऐसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा एक निर्णय घेतलाय ज्याने देशाच्या बाजारपेठेत नुसता भूकंप नाही तर सुनामी आली। देशहित की सामान्यांची अडवणूक चर्चा तर होणारच। मोदींनी थेट जनतेला आवाहन केलंय की पुढचं 1 वर्ष सोने खरेदी करू नका, फक्त सोनंच नाही तर तेलाच्या वापरालाही कात्री लावा। काय आहे हा मोदींचा मास्टर प्लॅन? का सोन्याच्या दुकानाबाहेर आज शुकशुकाट नाही तर संताप पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे मोदींचे मंत्री या निर्णयाचं ऐतिहासिक निर्णय म्हणून स्वागत का करताना दिसत आहेत? पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलचा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। भारताची अर्थव्यवस्था सध्या एका वळणावर उभी आहे। परकीय चलन साठ्यावर येणारा ताण आणि वाढती आयात यामुळे मोदी सरकारने हे कठोर पाऊल उचलल्याचं बोललं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला साथ घातली आहे। ते म्हणतात देशाच्या हितासाठी थोडा त्याग करा, वर्षभर सोन्याचे दागिने विसरा आणि घरातलं तेल जपून वापरा। पण हे सगळं इतकं सोपं आहे का? भारतीय संस्कृतीत सोनं म्हणजे केवळ दागिना नाही तर तो एक आधार आहे। दिवसामध्ये लग्न कार्याच्या वेळेत सोन्याशिवाय त्या पूर्ण होत नाहीत। पण मोदींच्या या विधानानंतर सराफ बाजारात मात्र संतापाचा लावा फुटलाय। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आधीच महागाईने कंबरडं मोडलंय, त्यात आता गिराईकच येणार नसेल तर दुकान चालवायची कशी? मुंबईच्या झवेरी बाजारापासून ते कोल्हापूरच्या सराफ कट्ट्यापर्यंत आज एकच चर्चा आहे, मोदीजी हे काय केलं? व्यापाऱ्यांच्या मते सोन्यावर मर्यादा आणणं म्हणजे व्यापाऱ्याचा गळा घोटण्यासारखा आहे। आम्ही टॅक्स भरतो, आम्ही रोजगार देतो, मग आमच्यावरच ही गदा का? असा सवाल संतप्त व्यापारी आता सध्या विचारत आहेत। यावेळेस मोदींचं म्हणणं आहे केवळ सोनंच नाही तर खाद्यतेलाच्या वापरावर देखील मर्यादा आणायला पाहिजे। अशा आव्हानामुळे गृहिणींचं बजेटही कोलमडण्याची भीती आहे। स्वयंपाकघरात मोदी डोकावणार का? अशा शब्दात विरोधकांनी टीका सुरू केली। पण थांबा, ही झाली एक बाजू, दुसरी बाजू यापेक्षा वेगळी आहे। जिथे व्यापाऱ्यांचा रोष आहे तिथेच दिल्लीच्या तख्तावर मात्र जल्लोष आहे। मोदींच्या प्रत्येक मंत्र्याने या निर्णयाला गेम चेंजर म्हटलंय। अर्थमंत्र्यापासून ते गृहमंत्र्यापर्यंत सगळ्यांनीच एका सुरात सांगितलं की सोनं आणि तेल आयात करण्यासाठी भारताचा अब्जाधीश डॉलर पैसा बाहेर जातोय। जर आपण ही आयात कमी केली तर रुपया मजबूत होईल आणि भारत आत्मनिर्भर होईल। हा केवळ नुसता एक निर्णय आहे असं म्हणायचं चुकीचं आहे, तर आर्थिक राष्ट्रप्रेम असल्याचं मंत्र्यांचं म्हणणं आहे। मंत्र्यांच्या मते मोदींनी पाऊल उचललं नसतं तर भविष्यात आर्थिक संकट नक्कीच ओढावलं असतं। तर अगदी आता हे चित्र स्पष्ट आहे। एका बाजूला व्यापार आहे, दुसऱ्या बाजूला देशहित। एका बाजूला सामान्य माणसाची परंपरा आहे तर दुसऱ्या बाजूला रुपया वाचवण्यासाठी चाललेली ही केविलवाणी धडपड आहे का? पण यावेळेस प्रश्न हाच उरतो, सामान्य जनतेने सोन्याची हौस बाजूला ठेवली तरी बड्या उद्योगपतींचं काय? तेलाचा वापर कमी करणं सामान्यांना शक्य आहे का? की हा निर्णय म्हणजे नोटबंदीसारखा एखादा दुसरा धक्का ठरणार आहे? यावेळेस एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी तर चांगलीच सडकून टीका केली आहे मोदीजींच्या या निर्णयावरती। कि प्रधानमंत्री कह रहे हैं कि सोना मत खरीदो, बाहर मत जाइए, एडिबल ऑयल कम करिए, फॉरेन गुड्स कम करिए। क्यों कह रहे हैं सब? ताकि उनके पास डॉलर बचे, ताकि वो ट्रंप को ह्यूस्टन में दे सके। ये असल मकसद है। तो ये देशभक्ति है नहीं है, ये आप देख लीजिए। अब एक और बात आ जाइए गोल्ड पैराडॉक्स के ऊपर। हमारे पास जो गोल्ड है, मार्च 2026 में आरबीआई के पास 77% ऑफ टोटल गोल्ड रिजर्व डोमेस्टिकली था।
जो 23 में 38% था वो बढ़ के अब 77% हो गया। अगर गोल्ड खरीदना इतना डेंजरस है, जो हैदराबाद के भाषण में प्रधानमंत्री ने कहा, हम अपने बेटियों के लिए, अपनी महिलाओं के लिए ये खरीदते हैं, तो आरबीआई इतना गोल्ड क्यों खरीद रहा है भाई? फिर आरबीआई आज की तारीख में गोल्ड खरीद रहा है, इसमें कोई आप डिनाई नहीं कर सकते। और उल्टा कर रहा है आरबीआई, जो प्राइम मिनिस्टर ने कहा है। और ये है तो सेफ आंसर प्लेन है। आंसर प्लेन क्या है कि बीजेपी चाहती है कि स्टेट के पास गोल्ड रहे और डॉलर दिया जाए ट्रम्प के लिए। तो इसी वजह से आप देख रहे हैं कि 1991 में हमने 47 टन गोल्ड लंदन से उठाया, बैलेंस ऑफ पेमेंट क्राइसिस हुआ था। अब यावरती व्यापाऱ्यांची टीका किती रास्त आहे, मंत्र्यांचं स्वागत योग्य हे येणारं काळच ठरवेल, पण आज तरी सोन्याच्या दुकानातील झळाळी मंदीच्या या आव्हानामुळे काहीशी फिकी पडली हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं, मोदींचा हा निर्णय देशाला प्रगतीकडे नेईल की सामान्यांच्या अडचणीत वाढ करेल? कमेंटमध्ये नक्की सांगा। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।